नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, मराठी विभाग. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या भागात आपण अशी पुस्तकं पाठ क्रमांक 3 त्याचे लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी लिहिलेल्या पाठाची प्रस्तावना विस्तृतरित्या आपण पाहिली आणि ती पाहत असताना आपण इतर काही पुस्तकांबद्दलही माहिती घेतली. खरं पाहायला गेलं तर संबंध जगभर लाखो करोडो पुस्तकं आहेत आणि नव्यानंही येत आहेत. आपण त्यातली काही निवडक पुस्तकं याच्याबद्दल थोडी चर्चा केली, कारण लेखकाने या पाठाचं सार असं काढलेलं आहे की जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा दृष्टिकोन मांडलेला आहे. आता बघा, प्रत्येकाचा जगाकडं आणि जगातील प्रत्येक वस्तूकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. कोणाला काय आवडेल किंवा आवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु इथं स्वतः लेखक असलेले किंबहुना ते अभ्यासकही आहेत, वक्ते आहेत, समीक्षक आहेत आणि मुळात ते साहित्यप्रेमी आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावर ज्या ज्या पुस्तकांचा प्रभाव पडला, त्यांना काय काय त्यातून लाभ झाला याबद्दल या पाठात त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात की काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. बघा आता मित्रांनो, पहिल्याच वाक्यात ते सांगतात की काही पुस्तकं, बघा म्हणजे जगात लिहिली गेलेली सर्वच्या सर्व नव्हे, सर्वच पुस्तकं दर्जेदार असतील असंही नाही, तर काही पुस्तकं झपाटून टाकतात. म्हणजे आपली तहानभूक विसरून जाते, आपण त्यात हरवून जातो आणि वाचनामुळे अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देतात. ही त्यांच्या त्या पुस्तकात मांडलेल्या विचारात शक्ती असते आणि ही पुस्तकं माणसाला कधीही विसरता येत नाहीत. त्याची ती तुलना करतात. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. सुगंध जसा बराच काळ दरवळत राहतो तशी ती पुस्तकं मनात घर करतात. पुढे जाऊन ते म्हणतात की उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? बघा, पुस्तकं नव्हे केवळ, तर उत्तम पुस्तकं त्याचं वाचन करत राहणं, त्यातून जे त्यांना प्राप्त होतं त्यांना त्याने उत्तेजक आणि आनंददायक म्हटलेलं. मित्रांनो, जगामध्ये उत्तेजना वाढवणारे किंवा उत्तेजक पेय म्हणा किंवा मादक द्रव्य अनेक आहेत, परंतु ही उत्तेजना वेगळी आहे. हिचे परिणाम चांगलेच होतात. त्या उत्तेजकांचे परिणाम तसे आनंद पर्यवसायी असत नाहीत. आणि म्हणूनच लेखकांनी शब्द वापरलाय की ती आनंददायक असतात. म्हणजे वाचनाच्या अंती वाचकाला एक वेगळाच आनंद मिळतो, तो त्या वाचकालाच कळतो. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्म, इतके अर्थगर्भ, इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा काही आवरच असते. मित्रांनो, आणत्या त्यांनी जी 2 नावं घेतली तिथं, मॅकबेथ आणि किंग लिअर, ही 2 नाटकं जगप्रसिद्ध इंग्लंडचा नाटककार आणि कवी शेक्सपियर, ज्यांची 36-37 नाटकं उपलब्ध आहेत आणि त्याच्या नाटकाने संबंध जगावरती प्रभाव टाकलेला आहे. किंबहुना जगातल्या कितीतरी भाषांमधून त्याची नाटकं भाषांतरित झाली आहेत. इतकंच नव्हे तर त्यावरून कितीतरी नाटकं वेगवेगळ्या भाषांमध्ये बेतली गेलेली आहेत. इथं
लेखकच स्वतः म्हणतात की या नाटकातले काही संवाद काव्यात्मक म्हणजे एखादी मनापर्यंत पोचणारी कविता असावी. इतका अर्थगर्भ म्हणजे जितकं जितकं तुम्ही खोलवर तिच्यावर विचार करावा तेवढा तुम्हाला नवनवीन अर्थ त्यातून जाणवत जाईल. पुढं म्हणतात भावस्पर्शी, वाचकांच्या रसिकांच्या भावनेला ते हात घातल्याशिवाय राहत नाही. इतकंच नव्हे तर पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर सुद्धा प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. मित्रांनो, पहिला शब्द येतो अनुभव, त्याच्या पुढची पायरी असते अनुभूती. ही अनुभूती उसनी कोणाला देता येत नाही, ज्याची त्यालाच घ्यावी लागते किंवा घेता येते. म्हणजे लेखक शब्दांच्या माध्यमातून जे विचार आपल्यासमोर मांडतोय त्याचा वाचक अनुभव घेत असतो आणि त्यालाच त्यांनी म्हटलंय अनुभूती देत राहतात. पुढे जाऊन तर ते म्हणतात अशा वाचनाची नशा. आता मित्रांनो, परत एक शब्द आला वरती, उत्तेजना आला होता म्हणून इथं खाली नशा आलेला आहे. नशा इथं चांगल्या अर्थानं म्हणजे सबंध जगाचा विसर पडणं, त्याच्यात हरवून जाणं, तादात्म्य पावणं, एकरूप होणं. यावरूनच पुढं लेखक सुचवतात सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुख संपुष्टात आलं म्हणावं लागेल. मित्रांनो, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते, किंबहुना असणारच. कोणाला काय आवडावं काय आवडू नये हा ज्याचा त्याचा विषय आहे. प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे. तर इथं मात्र लेखक म्हणतात की माझ्या सुखाची कल्पना म्हणजे उत्तम उत्तम पुस्तकांचं वाचन करणं. आणि जर ते म्हणतात माझ्या आयुष्यातून वगळली तर जीवनातलं सारं सुख संपून जाईल. म्हणजे त्यांना जीवनात जर खऱ्या अर्थानं कोणी सुख आनंद दिला असेल, कशापासून त्यांना जर समाधान मिळालं असेल तर ते उत्तम उत्तम साहित्यकृतींच्या वाचनातून. पुढं जाऊन ते काही व्यावहारिक पातळीवरचे दाखले आपल्याला देतात. जवळचे मित्र दुरावतात, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघात करत नाहीत. मित्रांनो, इथं 3 गोष्टी लेखकांनी तुलनेला घेतलेल्या आहेत. एक मित्र, दुसरं पैसा. आता पहा, जे आपले जिवलग मित्र आपण म्हणवतो तो कधी वेळ आल्यानंतर आपल्याला सोडून जातील हे सांगता येणार नाही. दुसरी गोष्ट पैसा, तो येतो परंतु तो आपल्याजवळ राहीलच असं नाही. म्हणजे तो कधी आपल्याला सोडून जाईल हे सांगता येणार नाही. किंवा ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करू त्यांनाही आपला विसर पडेल, तो कधी पडेल हेही आपल्याला सांगता येणार नाही. परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र ते सांगतात निश्चितपणे, आणि ती म्हणजे पुस्तकं आपला विश्वासघात कधीच करणार नाहीत. म्हणजेच बाकीच्या गोष्टी बेभरोशाच्या आहेत, एकच गोष्ट भरोशाची आहे आणि ती म्हणजे पुस्तकं. ते म्हणतात त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेले हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. बघा, फक्त पुस्तक तुम्ही उघडायचा अवकाश, बस. लेखकाच्या भावनाशी तुम्ही हळूहळू एकरूप होऊ लागता. किंबहुना लेखकाचं जे अंतःकरण आहे, जे विचार आहेत ते तुमच्यासमोर आपोआप उघडे होतात. जणू काय ते म्हणतं माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेले हे भांडार तुझंच आहे, तुला हवं जे आवडेल ते घेऊन जा. मित्रांनो, लेखक पुस्तक लिहितो, हातावेगळं करतो, कधी काळ तो या जगातूनही निघून जातो, पण पुस्तक राहतं. असं म्हणतात लेखक ज्यावेळी पुस्तक लिहून पूर्ण करतो आणि बाजूला सारतो त्यावेळी त्याचं ते राहत नाही, ते रसिकांचं होतं. आणि माणूस मरते असल्यामुळं लेखकही या जगातून कधीतरी निघून जातो,
परंतु तो पुस्तक रूपाने अमर होतो. किंबहुना त्याचा विचाररूपी आत्माच त्या पुस्तकात असतो. आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक उघडाल, वाचू लागाल, तेव्हा तुमचा आत्मसंवाद त्याच्याशी सुरू होतो. आणि मग तुम्ही आणि तो, बस तोच अनुभव लेखकाने इथं मांडलेला आहे. म्हणून ते म्हणतात, असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं ते म्हणतात मी पाहिलेली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवणारी माणसं मी पाहिलेली आहेत. आणि त्यांना आवडणारी पुस्तकं जेव्हा दुसऱ्याला देण्याची वेळ येते तेव्हा त्यांना काय वाटतं, म्हणजे त्यांची व्याकुळता ही सुद्धा ते म्हणतात मी पाहिलेली आहे. त्यासाठी त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून त्यांनी 2 दिवसांसाठी एक पुस्तक वाचायला आणलं होतं. देताना तो ग्रंथप्रेमी त्यांना काकुळतीने सांगत होता. विचार करा, तो काकुळतीने सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, 3ऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. मित्रांनो, पुस्तक देताना त्यानं हे ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या जर ऐकल्या तर आपल्याला असं वाटेल की ते पुस्तक न नेलेलं बरं. परंतु लेखक म्हणतात त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. याचं कारण लेखक स्वतः रसिक आहेत आणि दुसराही व्यक्ती रसिक आहे. त्या दोघांनाही किंवा लेखकांनाही तो अनुभव आलेला आहे. कारण हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेत. पहा, ते स्वतः सांगतायत. म्हणजे त्या पुस्तकाशी निर्दय चाळा करणे, त्यांना ते पुस्तक शत्रू म्हणतात. म्हणजे तो मित्र निश्चित नाही. त्यांच्या हिशोबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. मित्रांनो, चोपडं म्हणजे काय तर आपण बघतो किराणा मालाच्या दुकानात तुमची उधारी लिहून ठेवण्यासाठी म्हणा किंवा आणखी काय नोंदी ठेवायच्या असतील तर एक वही असते, ती दुमडून ठेवतात बांधून, त्याला चोपडं म्हणतात. त्याला त्याच्याबद्दल फारसं काही नसतं, फक्त ते लिहिण्यासाठी त्याला उपयोग होतं. या व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये फार त्याला महत्त्व नसतं. तसं पुस्तक शत्रूची भावना, त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती? भूक लागल्यावर ते थोडंच शिजवून खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर काय एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते. पण पुस्तकप्रेमीने मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंतिक संयुक्तिक होत्या. विद्यार्थी मित्रांनो, त्या पुस्तक देणाऱ्या माणसानं लेखकाच्या समोर ज्या अटी घातल्या आहेत, म्हणजे पुस्तक व्यवस्थित वापरा, दुसऱ्या कोणाला देऊ नका, पानं मुडपू नका, मजकुराखाली रेघा उडू नका, त्याचं कव्हर काढू नका, आणि महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक मला 3ऱ्या दिवशी परत करा. इतकं त्याचं ते प्रिय आहे, हे रसिकांशिवाय दुसऱ्या कोणाला कळू शकणार नाही. कारण तिथं त्यांनी सरळ म्हटलेलं आहे, जे पुस्तकांचा वापर योग्य रीतीनं करत नाहीत ते खरं तर पुस्तक शत्रूच असतात. आणि म्हणून ते पुस्तकाकडे एक निर्जीव वस्तू, फार तर चाळलं, उघडून बघितलं आणि एकदा वाचून झालं की मिळेल त्या रकमेत किंवा भावात ते रद्दीवाल्याला विकून टाकलं, एवढंच त्यांच्या लेखी त्या पुस्तकाचं महत्त्व असतं. परंतु जो रसिक असतो, जो त्या पुस्तकावर प्रेम करतो, त्याला त्याची किंमत कळते. पुढं ते म्हणतात, माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल, त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. मित्रांनो, इथं खरं तर ते निर्जीव पुस्तक, पण
देताना त्यानं त्याच्यावरून मायेनं हात फिरवलेला आहे, की त्याच्या दृष्टीने निर्जीव वस्तू नाही. आणि त्याची ती भावना समजून लेखक म्हणतात, अजिबात काळजी करू नका, माझ्या घरी तुमच्या पुस्तकाला नुसतं आल्यासारखं नाही मित्रांनो, माहेरी आल्यासारखं वाटेल. आता माहेर, मग सासर. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली की तिचं स्वातंत्र्य स्वतःच्या घरी म्हणजे माहेरी असल्यासारखं राहत नाही, ते संपुष्टात येतं. जेव्हा ती माहेरी येते 4-2 दिवसांसाठी, ती अगदी मनसोक्त स्वातंत्र्य अनुभवते. लेखक तुलना करतात की तुमचं पुस्तक केवळ माझ्या घरी नाही, तर एखाद्या मुलीला आपल्या माहेरी आल्यासारखं वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. दुसरं टोक, त्याला असं वाटेल की योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला, कारण दोघांच्या भावना एकसारख्याच होत्या. त्याचं समाधान झालं असावं. तेव्हा आता मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. मराठी अर्थ त्यांनी दिलेला आहे, मूर्खाच्या हाती मला देऊ नका, कारण मूर्ख त्याचं काय करून टाकेल ते सांगता येणार नाही, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती देताना ते तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितोय. थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की अनुभवानं मी शहाणा झालोय. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. कानावर हात ठेवणे म्हणजे नाही म्हटले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करील, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ होत चालले आहेत. मित्रांनो, पुस्तक देणारा आणि लेखक यांच्या दोहोमधला संवाद आपल्या लक्षात आला असेल की त्यानं किती मायेनं प्रेमानं हे पुस्तक त्यांच्याकडं सोपवलं आहे आणि त्यांचा लेखकावरती विश्वास बसलेला आहे की हे पुस्तक देण्यायोग्य पात्र आहेत. हे आपलं पुस्तक व्यवस्थित वापरतील आणि खात्रीने परत आणून देतील. कारण पुढं ते म्हणतात की पुस्तकं असं म्हणतात की मूर्खाच्या हाती आम्हाला देऊ नका. दोघेही हसलेत. अनुभवानं ते बोलतो आहे, कारण ते म्हणतात, एका कवीनं माझी पुस्तकं नेली, वाट पाहिली आणि पुढं पुस्तकच मी आणली नाहीत असंच त्याने बोलून दाखवलं. किती यातना झाल्या असतील या पुस्तकप्रेमीला, तर तुम्हीच विचार करा. म्हणून ते अगदी कठोरातला कठोर निर्णय घेतात. तेव्हा ते ठरवून टाकलं, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माणसाचं तर काय दूरचीच गोष्ट. पुस्तक कोणाला देऊ इच्छित नाहीत ते, ईश्वराला सुद्धा नाही. कारण ते म्हणतायत, माझी पुस्तकं ही पुस्तकं नाहीत, ती माझी अपत्यच मुलं आहेत. म्हणजे आई वडील आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात, संगोपन करतात, तीच तुलना इथं या पुस्तकप्रेमीनं पुस्तकांना अपत्य म्हटलं आहे. आणि म्हणतात, जर वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची जी शिक्षा माणसांना नको असते, ते म्हणतात आनंदानं सहन करीन. पण जर पुस्तकच नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, माझं सर्वस्व गेलं तरी चालेल, मला त्याचं दुःख वाटणार नाही, परंतु माझ्या पुस्तकांना जर धक्का लागला तर मात्र माझं सर्वस्व गेलं असं मी समजेल. हीच भावना इथं या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. पुढं लेखक
प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे. ते म्हणतात की परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. GA कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य विषयाचे रसिक विद्यार्थीनींनी माना खाली घालून बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही, या कर्माला काय म्हणावं? विद्यार्थी मित्रांनो, इथं लेखकांनी स्वतः अध्यापक असल्यामुळे वर्गात शिकवतानाचा एक अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. GA कुलकर्णी हे मराठीतले एक नामवंत कथाकार आहेत. त्यांच्या कथा अतिशय गाजलेल्या आहेत. त्यांच्या काळातल्या पिढीवरती त्यांच्या कथांचा जबरदस्त परिणाम आणि प्रभाव होता. आणि इथं ते एक खंत व्यक्त करतायत की या विषयाचे विद्यार्थिनी आणि त्या तासाला त्यांनी सहज विचारलं आहे की आपण या लेखकाचा एखादा कथासंग्रह वाचला आहे का? संग्रह जाऊ द्या, एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? ते म्हणतायत, आपली खंत व्यक्त करतायत आणि म्हणतायत, साहित्य या विषयाचे हे विद्यार्थी आहेत, परंतु माझ्या प्रश्नाला एकही उत्तर देऊ शकला नाही. सर्वांच्या माना खाली गेल्या. म्हणजे या विषयांच्या विद्यार्थ्यांना त्या विषयातील एक प्रथित यश लेखक कथाकार माहीतसुद्धा नाही. या सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही, काय म्हणावं या कर्माला, असं ते शेवटी हताश उद्गार काढतात. मित्रांनो, इथं केवळ म्हणायला हे साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, परंतु आपल्याला माहितीच असेल की साहित्याचे विद्यार्थीसुद्धा परीक्षेपुरतं आणि तेवढंच ते पाहतात किंवा करतात. असं नसून ज्याला तो विषय घ्यायचा आहे किंवा घेतला आहे त्यांनी त्या विषयाचा व्यासंग वाढवला पाहिजे. केवळ वर्गात अध्यापन केलं तेवढंच किंवा अभ्यासक्रम आहे तेवढंच अभ्यासणं म्हणजे अभ्यास नव्हे. आणि पूर्वीच्या पिढीमध्ये केवळ वर्गातलाच अभ्यासक्रम नव्हे तर त्या व्यतिरिक्तचा व्यासंग हा खूप असायचा. परंतु या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये अनेक व्यवधानं आल्यामुळं ते हल्ली कमी होत चाललेलं आहे. आणि याची खंत लेखक या पाठात एक विषयाचे प्राध्यापक शिक्षक म्हणून आपल्याला बोलून दाखवतात. मित्रांनो, हा आजचा आपला दुसरा भाग आपण इथंच थांबूया.